कधीकधी आपण कोणाचा तरी खूप विचार करतो, पण तेच लोक आपल्याला आतून खाऊन टाकतात. बरोबर. आणि आपण तरीही म्हणतो, नाही रे, आपला मित्र आहे. लव आहे म्हणून गप्प राहिलो. जवळचा माणूस आहे म्हणून दुर्लक्ष केलं. पण खरं सांगायचं ना, टॉक्सिक लोक सहन करणं हेही एक प्रकारचं स्वतःवर अन्याय करणं असतं. नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर जो कधी आपल्या लक्षात येतो पण तोवर उशीर झालेला असतो. टॉक्सिक लोक. टॉक्सिक लोक टाळायचे कसे आणि त्यांना ओळखायचं कसं? सगळ्यात पहिलं, ते सतत तुम्हाला कंट्रोल करतात. कुठे जायचं, कोणाशी बोलायचं, स्टोरी का टाकली, सगळं त्यांना ठरवायचं असतं. हो ना, आणि मग त्यांच्या टोमण्यांना मजाक म्हणून पचवायला लागतं. दुसरं लक्षात घ्या, ते नेहमी गिल्ट टाकतात. तुम्ही काहीही केलं नाही तरी चूक तुमचंच वाटायला लागतं. मग या लोकांपासून लांब कसं राहायचं? पहिलं, नाही म्हणायला शिका. त्यासाठी माफी मागायची गरज नाही. दुसरं, बाउंड्रीज सेट करा. फोन न उचलणं, वेळ न देणं ह्यात काही गैर नाही आहे. आणि तिसरं, स्वतःवर प्रेम करा. तुमचा हॅपीनेस ही तुमची जबाबदारी आहे. खरं सांगू, टॉक्सिक लोक टाळणं म्हणजे फक्त तोंड फिरवणं नाही, तर ते एक स्वतःच्या आत्मसन्मानासाठी उचललेलं पाऊल आहे. बरोबर? आणि जेव्हा तुमच्या अंतर्मनात काहीतरी खटकतं ना, तेव्हा ते रेड फ्लॅग उगीच दाखवत नाही. चला, इथेच थांबूया. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूच. तोपर्यंत स्वतःची जागा जपा आणि टॉक्सिक लोकांपासून स्वतःला दूर ठेवा.